मुंबईसह राज्यात पावसाचा येलो अलर्ट। मुंबईत रिमझिम पाऊस तर हवामान विभागाकडून कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा। राज्यात वळीवाच्या पावसाचा अधिक जोर। मार्च ते मे महिन्यात सातारा जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद। साताऱ्यात या काळात 401.3 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला। मुंबईत मागच्या 24 तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटनांची 100 ओलांडली। मुंबईत मुसळधार पावसामुळे एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची माहिती। नवी मुंबईच्या वाशीत मुसळधार पावसाचा एपीएमसी मार्केटला फटका। पावसामुळे ग्राहकच नसल्याने फळांचं मोठं नुकसान। कल्याण डोंबिवली महापालिकेची नालेसफाई फक्त कागदावरच असल्याचं समोर। पालिकेच्या स्मार्ट सिटी मुख्यालयालगतच्या नाल्यात नाळ, गाळ आणि कचरा कायम। वेळेत नालेसफाई न झाल्यानं पाणी तुंबण्याची भीती। पुण्याच्या दौंड तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर। तालुक्यातील राहू इथे 8 महिन्यापूर्वीच बांधलेला रस्ता पुरात वाहून गेला। मुसळधार पावसामुळे पुणे शहरात 254 झाडं पडली। मे महिन्यात झाडं पडण्याच्या सर्वाधिक घटना। झाडं अंगावर पडल्यानं पुणे शहरात एकाचा मृत्यू झाल्याची घटना। पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं 11 तासांनंतर उड्डाण। सकाळी 6 वाजता उडणाऱ्या विमानानं संध्याकाळी 5:30 वाजता दिल्लीसाठी उड्डाण घेतलं। तांत्रिक कारणामुळे प्रवाशांना 11 तास विमानतळावर ताटकळत राहावं लागलं। मुंबईत मेट्रो प्रकल्पाची कामं पूर्णत्वाच्या दिशेनं। 2.5 वर्षात महानगरात सुरू होणार 200 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं। सीबीडीमध्ये पाणी साचून झालेल्या नुकसानाला महापालिका जबाबदार। व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची आमदार मंदा म्हात्रे यांची पालिका आयुक्तांकडे मागणी।